ताडे चल प्रिया. हॅलो अरे पक्या जरा भाईला फोन दे. हां कोण? भाई नमस्कार, दीपू बोलतोय, आरएस पडलाचा मुलगा. हां बाबांनी फोन केलाच असेल तुम्हाला. मग आपली पोरं त्याच्यासाठी तयार ठेवा. ड्रेस आणि टायमिंग दे मला, माझी माणसं तिथं पोहोचतील. हो ठीक आहे, ॲड्रेस आणि टायमिंग तुम्हाला मी मेसेज करतो. राडा करायचा नाही आहे, एका मैत्रिणीला जरा लाईनवर आणायचं. ओके ठीक आहे. ये फोन झाल्यावर सांग, काय नको करू. काळजाची तू गसते एकदा, तुझ्या विना सुना सुना लागे ये जिया, तेरे बिना सुना सुना लागे ये जिया, तुझ्या विना सुना सुना लागे ये जिया, तेरे बिना सुना सुना लागे. आपण बसू इकडे. तुम्ही कोण? तू उठ तर खरं. तुम्हाला हवं असेल तर लैलाचा मजनू म्हण, मीरचा रांझा म्हण, किंवा जुलियटचा रोमिओ म्हण. चल ये बस. तुमच्या भाषेत सांगायचं म्हटलं तर एक दुजे के लिए मधला वासू म्हण, कयामत से कयामत मधला राज म्हण, नाहीतर आताचा सैराट मधला परशा म्हण. त्यांच्यासारखाच माझाही अंत दुर्दैवी झालाय. काय रे पण क्या तू आहे बेसलेस ना? आम्ही तुला बघायला तुझे घर आण. हो ना, हप्ता वेळेला तू कॉलेजला कला नाहीस. काहीच याल याचा दिवशी प्रेम जमलंय ना, तवशी याचा अभ्यासावर लक्ष नाही. या राहिली तिच्या प्रेमान. कुणास ठाऊक प्रेम खरं आहे की फक्त शारीरिक आकर्षण? नाही नाही, माझं प्रेम खरं आहे. हो हो, वैतकतच का लावरा जाईल काय? आमच्याबद्दल त्यांच्या घरात समजलंय, जाम राडावरले बोलतोय. काय राडा म्हणजे एकतर गरीब श्रीमंती, उच्च नीच, नाहीतर जातपात. तरीच 4-5 दिवस झाले ते कॉलेजला पण दिसले नाही. अरे पण त्यांच्या घरात समजलं काय? त्या दिवशी आम्ही दोघं गाडीमध्ये बसले तो, तेव्हा त्यांचा सनी आहे ना, त्याने आम्हाला बघला. सनी तू तिची काकस्त बोलूया. फोन केलता तिला? हो एकदाच केलता. म्हणजे तिचंही तितकंच प्रेम आहे तुझ्यावर. तोपर्यंत तिचा भाऊ जायला फोन कट केला रे. म्हणजे इथं तिच्या बापाचाच विरोध नाही तर भावाचाही प्रचंड विरोध दिसतोय. पण तू धीर सोडू नकोस. मग आता परत ट्राय कर ना. 5 दिवस करतोय पण फोन स्विच ऑफ येतोय. ती जर मला भेटली नाही ना तर मी जीव देईन. का जीव देशील? आई बापांनी जन्माला घालून तळाताच्या फोडाप्रमाणे जपून मोठं केलं एका जीव देण्यासाठी.
डोंट वरी, काळजी करू नकोस. मग आता काय? सॉरी, मी तुला पहिलाच बोललेलो त्यांची ना आपली बरोबरी नाही. मग या श्रीमंताच्या पूर्वी आपल्याला पैसे परवडतील? अरे पण मी तिला प्रपोज केलता, मला नव्हता माहिती श्रीमंत आहे म्हणून. हो, नाहीतरी सुरुवातीला खरं प्रेम आंधळच असतं. मग तिचा भाऊस लय डेंजर आहे. का कुणास ठाऊक काहीतरी अघटित होणार आहे असा भास होतो. सनी काय आहे तो? त्या बेंचवर बसले. झाले भाईने काय सांगितले माहित आहे ना? घाई नको. हो, गोडा आत ना हातावर कंट्रोल ठेव, इलेक्शन जवळ आले. नाही जे यावेळेस का तू? चला मग. झाले आवऱ्यांची गरज नाही. चला पण. चला तुम्ही दोघे. बघ, तुला फर्स्ट अँड लास्ट वॉर्निंग देत आहे. याचे पुरं भेटणं बोलणं तर दूर, तिची घरी नुसतं बघलास ना तरी तुला जाम मागण पडल. बस खाली यारास का तू? अरे आम्ही तुम्हाला दिसू नये तर तुम्हाला बी तगडे तोडून घ्या होत्यातील. पुन्हा तेच घडतंय, पण मी काहीच करू शकत नाही. पण तू जिद्द सोडू नकोस. दादा, पण माझं तिच्यावर खरं प्रेम आहे आणि तिचंही. तेच तर प्रॉब्लेम आहे. नाही तर आवडा बोल, पण तू आई असलास तास. यार आहे की नाही? हे मजनू, तू पण गावाला वेळेस म्हणून समजावून सांगताय. यार आहेस का तू कोचकू? हा आमला आता नको. नाही तर यो बघ, पहिला जोर गेलता मक्षी सांगत. माझी बहिणीशी बरोबर करायची लाय काय कर तुझी? 1 रुपया कमवची अक्कल नाही. हे बालांदो, समजवायला परत समजवणार नाही. चला का? मित्रा, मला माफ कर, मी काहीच करू शकलो नाही. मला तुझ्याशी बोलायचं आहे. या दोघांना घरी पाठव ना. आतिश, पाऊस तुम्ही जा पुढे, मी येतो. तू नक्की येशील ना? हो. हा यस, ठीक आहे. ओके ओके ओके. सर आइए सर. शिरीजी, अजून कार्यक्रमाला थोडा वेळ आहे, अर्धा तास आहे आपल्याकडे. तोपर्यंत आपण जरा फेसफटका मारूया का? सर काय प्रॉब्लेम नाही आहे सर. चलो, कोई बात नाही. चलो सर. अरे सर, शिरीजींसारखे सामाजिक कार्यकर्ते, चांगले कार्यकर्ते आहेत. आज युथ फाउंडेशन आणि आग्रिकोळी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून बरेचसे कार्यक्रम राबवत आहेत. हो यस. कृती समितीतनं देखील त्यांनी चांगले कार्यक्रम राबवलेले आहेत. क्या बात आहे. खरं तर हॅरीजी, भूपेशजी जे आई एकविरा सामाजिक संस्थेच्या मार्फत कार्य करतायत ते ॲक्च्युली वाखाणाजोगे आहे. त्यांच्यासारखे कार्य जर प्रत्येक गावागावातून तळागाळातून झाले तर आपल्या सामाजिक चळवळीला आणखी बळ भेटेल. त्याबद्दल त्यांनी ॲक्च्युली पुढाकार घ्यायला पाहिजे. होय, नक्कीच शिरीजी. आता आपल्याला हक्काची लढाई लढण्यासाठी एकत्र येणं गरजेचं आहे. आपल्यासमोर आता एकच ध्येय असलं पाहिजे. आपला जो आग्रिकोळी समाज आहे तो अखंड आपल्यासोबत राहिला पाहिजे आणि आपल्याला ती टेकवता आलं पाहिजे. पंकज. हा दादा. अरे सर, हा आपल्या कोपरखेडा गावातील एक तरुण सुशिक्षित तरुण. अच्छा. हॅरीजी, पंकज आमच्या गावातला एकदम चांगला तरुण आहे आणि तो अभिनय सुद्धा खूप चांगला करतो. जरा तुमच्या नजरेखाली जर त्याला ठेवलं तर तो नक्की भविष्यामध्ये सोनं करून लागतो. हो, क्यों नहीं? ऐसे टैलेंटेड लड़कों की तो अपने इंडस्ट्री में बहुत जरूरत है. अरे सर, निघूया का? उशीर होतोय, आता आपली वेळ झाली आहे. होय, चलो. पंकज, अभ्यासाकडे लक्ष दे मला. हो दादा. कोण रे ते? फिल्म स्टार हॅरी? वाह. बरं, ते जाऊ दे. तुला मगाचपासून प्रश्न पडला होता ना, मी कोण? सांगतो. हे बघ, घाबरून न जाता शांतपणाने माझं बोलणं ऐक. मीही तुझ्याच सारखा सो कॉल्ड जात म्हणतात ना, तोच एक जात बांधव आहे. माझं नाव शेखर पाटील
आणि मला फक्त तूच बघू शकतोस. काय हो, आणि माझा आवाजही फक्त तूच ऐकू शकतोस. म्हणजे? मी आत्मा स्वरूपात तुझ्याशी बोलतोय. घाबरू नकोस पंकज. तुझ्या खऱ्या प्रेम विरहाच्या अतीव दुःखानं तू ज्या क्षणी या झाडाला स्पर्श केलास ना, खऱ्या अर्थानं त्या क्षणी मला यातून मुक्ती मिळाली. इथेच या खडकावर ती आणि मी, तिच्यावर मी खूप प्रेम करायचो आणि तीही माझ्यावर तितकंच प्रेम करायची. आम्ही दोघं डुबत्या सूर्यास्ताला पाहत बसलो होतो आणि अचानक माझ्या मागून कोणीतरी डोक्यावर प्रचंड आघात केला. मी कोलमडून पडलो. कधीतरी मग मी शुद्धीवर आलो. पाहतो तर काय, ती आजूबाजूला कुठेच दिसत नव्हती. मग सहज वाकून पुढे बघितलं तर माझंच मृत शरीर तिथे खडकाखाली निश्चित पडलं होतं. पुढे भरती आली आणि माझं शरीर वाहून गेलं, पण माझा आत्मा मात्र या आमच्या आवडत्या झाडामध्येच अडकून राहिला. पुढे माझ्या शरीराचं काय झालं, तिचं काय झालं, हे आजही मला कळू शकलं नाही. आणि हेही समजलं नाही की मला तिच्या घरच्यांनी मारलं की माझ्या घरच्यांनी. पण एक मात्र नक्की, मला या जातपात आणि गरीब श्रीमंती या दोन किड्यांनी मारलं. पण एक मात्र ठरवलं की यापुढे आणखीन माझ्यासारखे प्रेमाचे बळी जाऊ देणार नाही, यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. हे बघ पंकज, तू हुशार आहेस, तरुण आहेस, तुझ्यामध्ये ती क्षमता आहे. अरे, तू ठरवलंस तर तू काहीही करू शकतोस. जीवनामध्ये तुला अनेक संध्या मिळतील, तर प्रत्येक संधीचं तू सोनं कर. आणि आत्ताच एक संधी तुला चालून आली, त्या संधीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. हे बघ पंकज, तुझ्याकडे आणखीन 2-3 वर्ष आहेत. या 2-3 वर्षातील प्रत्येक दिवस, दिवसातील प्रत्येक तास, तासातील प्रत्येक मिनिट, मिनिटातील प्रत्येक क्षण, या प्रत्येक क्षणाचा वापर तू तुझ्या प्रगतीसाठी कर. मला खात्री आहे तू नक्की यशस्वी होशील. काय होशील ना? होय. आता मला आणखीन एका पंकजच्या शोधात जावं लागेल. होय दादा, मी खूप प्रयत्न करीन आणि नक्कीच यशस्वी होईल. दादा,